बटाटा उकडून घेतला एक शिट्टी करून, आता सोलून घेते. नमस्कार मैत्रिणींनो, निन्नू रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात? बऱ्या आहात का तुम्ही? बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आजची रेसिपी मी घेऊन आली आहे दम आलू. तर हे दम आलू ढाबा स्टाईल ही कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते. ज्यांना ज्यांना आलू आवडतो दम आलू, तर त्यांनी हे व्हिडिओ बघून करावं. चला तुम्हाला लागणारं साहित्य दाखवते. तर दम आलूसाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. हे मी मध्यम आकाराचे 2 टमॅटो घेतलेत, लसूण, 2 मिरच्या, हे जिरं आहे, हे अद्रक, ही बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे उकडून सोलून घेतलेले बेबी बटाटे आहेत, कसुरी मेथी, याच्यामध्ये लवंग, दालचिनी, तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, स्टार फूल, काळी मिरी असं घेतलेलं आहे. काजू घेतलेत, मॅगी मसाला घेतला आहे चवीसाठी, टेस्ट येण्यासाठी. तर करूया. चला तर आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात आधी सोलून घेतलेल्या बटाट्यांना जरा असं टचअप करू आपण. असा काटा चमचा घ्यायचा आणि त्याला असं टचअप करायचं, जेणेकरून त्याच्या आतमध्ये मसाला गेला पाहिजे. तर असं याला टचअप करून घ्यायचं काटा चमच्यानं, म्हणजे आपला मसाला याच्या आतपर्यंत जाईल आणि आपले आलू खायला पण छान लागतील. म्हणून याला अगदी वरच्यावर टचअप करायचं. हो का, असं आपण सगळे आलू असं टचअप करून घेऊया. गॅस पेटवून घेते, हात स्वच्छ धुते. जेवण बनवायचं म्हणजे आधी हात स्वच्छ धुवून घ्यायचे. आता गॅस पेटवूया आपण. कढई ठेवली मी गॅसवर. आधी 1 पळी तेल टाकले मी, ही 2 पळ्या तेल टाकते, कारण ही तिसरी. आपला बटाटा हा फ्राय झाला पाहिजे चांगला, त्याच्यामुळे मी टाकत आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये फ्राय करूया बटाटा. ही चांगला गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. हा आपण 60% बटाटा उकडून घेतला एका शिट्टीवर. जास्त काही शिट्ट्या केल्या नाहीत, कारण आपल्याला तेलामध्ये याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामुळं हा बटाटा आपला चांगला फ्राय होतोय तोपर्यंत आपण टोमॅटो, लसूण, 2 मिरच्या, जिरं, काजू आणि अद्रक याची पेस्ट करून घेऊया. याची बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची. बारीक झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडंसं पाणी टाकतात.
तर आम्हाला एकदम अशी पेस्ट करायची. दाखवते. आता बटाटा आपला हे बघा किती गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय केलाय. याला आता आपण काढून घेऊया. मस्त असा कुरकुरीत एकदम फ्राय झालाय आपला बटाटा. आता मी गॅस कमी करते आणि मग गॅस कमी करून याला काढून घेते. यात बटाटे आपण तळून घेतलेत ना, त्यातच आपण मसाले थोडा अजून तेल टाकते. यातच आपण मसाले टाकून घेऊया. हे खडे मसाले आहेत, मी ते टाकते. खडे मसाले टाकत आहे ह्याच्यामध्ये. तर आधी आपण खडे मसाले हे करून घेऊ, फ्राय करून. मसाले मस्त असे हो का, विलायची वगैरे स्टार फुले चांगले फुललेत. आपण आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया. आपलं बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. आता हे आपल्याला कांदा वगैरे चांगलं फ्राय करायचं आहे. मैत्रिणीनं सॉरी, थोडं बोलताना मी चुकले. आपला कांदा बघा किती छान आता फ्राय झालाय. तर आता ह्यात मध्ये मी हो का जिरा पावडर टाकत आहे. हे 1 चमचा घेतलाय जिरा पावडर. ही 1 चमचा धना पावडर. अर्धा चमचा हळद टाकते. अर्धा चमचा हिंग टाकते. हिंग हे पोटाला चांगलं असतं. ही बॅडगी मिरची पावडर आहे. ही बॅडगी मिरची पावडर टाकत आहे. 2 3 4 चमचे मी बॅडगी मिरची पावडर टाकलेली आहे. अजून एक गरम मसाला आहे. तर आता आपण गरम मसाला टाकणार आहोत. हा किचन किंग गरम मसाला आहे, तो मी टाकत आहे. तेव्हा का साधारण 1.5 चमचा टाकलेला आहे. कारण आपण ह्यातमध्ये खडे मसाले पण टाकलेले आहेत. आणि हे आपण टोमॅटो, लसूण, अद्रक, मिरची, काजूची पेस्ट ती टाकत आहे. आणि हे मी गरम पाणी केलेलं आहे मैत्रिणीनं. तर ते गरम पाणी आपण टाकूया, जेणेकरून आपली ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत तिला शिजवून घ्यायचं. मिक्स करून घेते चांगलं हलवून आणि मग पाणी टाकते. तर ही जी आहे दम आलू रेसिपी ढाबा स्टाईल, हे ढाब्यामध्ये सेम अशी बनवल्या जाते आणि ह्याची टेस्ट पण खूप छान लागते. आम्ही ढाब्यामध्ये दम आलू खाल्लेला आहे. तर
तसाच सेम तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर यातमध्ये आपण पाणी टाकूया म्हणजे जेणेकरून आपलं तेल सुटेल. तर आपल्याला ही ग्रेव्ही आहे ना ती तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. तर आपण या ग्रेव्हीमध्येच आपण चांगला स्वाद लागण्यासाठी नमक, हे नमक 2 प्रकारचं घेतलंय. एक आपलं साधं नमक आणि सेंधव काळं नमक. तर ते टाकत आहे. हे 2 चमचे आहे. कमी पडलं बेताचं नमक टाका आणि आपली ग्रेव्ही आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. आपली ग्रेव्ही शिजायला लागली. आपण झाकण टाकूया. का आपली ग्रेव्ही ना तेल सुटायला लागले. तर याच्यामध्ये ना आपल्याला दही टाकायचं असतं, पण माझ्याकडे दही उपलब्ध नाही. क्रीम आहे माझ्याकडे साठवलेल्या साईची, तर ती मी क्रीम टाकत आहे. तर ही क्रीम टाकते मी. तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही टाकू शकता, आणि जर समजा नसेल तर तुम्ही दुधावरची साय असते ती फेटून तुम्ही ती साय क्रीम टाकू शकता. थोडंसं यात पाणी वतते म्हणजे मग आपलं हे छानपैकी मस्त असं दम आलू ढाबा स्टाईल छान शिजेल. याला मी एकजीव करते. ग्रेव्ही आपली बघा खूप छान अशी झाली, मस्त अशी. त्याला तेल बी सुटलं होतं. अजून थोडंसं 5 मिनिटं या ग्रेव्हीला शिजू देऊ. नंतर मग मी ह्यातमध्ये दम आलू टाकते, जे फ्राय करून घेतले होते ना ते दम आलू. आता आपण ह्यातमध्ये दह्याच्या ऐवजी माझ्याकडे दही उपलब्ध नसल्यामुळं मी क्रीम टाकली आहे. याच्यावर झाकण टाकते. आता हे बघा आपलं ग्रेव्हीला असं तेल सुटायला लागले थोडं थोडं. तर याच्यामध्ये मी दम आलू आपले टाकून घेते. जे फ्राय केले होते ना ते दम आलू टाकून घेत आहे. मस्तपैकी असे इतके सुंदर दिसतात ना, खूप छान दिसते. बघा इतकं भारी दिसतंय ना ते, खूप भारी असं दिसतंय बघा, मस्त असं दिसतंय. तर जेवढं तुम्हाला क्वांटिटी वाढवायची आहे, तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर्स आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकता. आता मी थोडंसं पाणी ओतते. साधारण नाही 5 लोकांसाठी बनवत आहे मी. हे बघा पाणी ओतते. जेवढं तुम्हाला नाही का घट्ट हवा असेल तर घट्ट, शक्यतो नाही का थोडंसं घटसरच असते दम आलू. तर हे याला काय आता आपले फ्राय करून उकडून फ्राय करून घेतलेले आलू आहेत. याला काय जास्त आपल्याला शिजवायचं पण नाही. तर साधारण एवढंच करते मी, जास्त नाही पाणी टाकत. 5 लोकांपुरतं. ज्यांना थोडंसं अगदी पातळ आवडत असेल तर त्यांनी पातळ तुम्ही करू शकता. तर मी जरा एक टेस्ट करते, थोडं नमक वगैरे आहे का ते बघते. तर मला नमक कमी वाटते, तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं नमक ॲड करते. त्याच्या आधी एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे.
आपल्या ह्या भाजीला टेस्ट तर आलेलीच आहे ढाब्यासारखी, पण याला ना अजून आणखीन टेस्ट येण्यासाठी आपण एक मसाला टाकून घेऊया, तो सिक्रेट मसाला. तर हा आपला मसाला आहे. तर हा मसाला पण मी तुम्हाला दाखवते काय टाकलं होतं ते. तर हा आपण एक चमचा टाकूया, 1 ते 2 चमचे, आणि राहिलेला पण हा मसाला टाकून घेऊया. या मसाल्यानं खूप छान अशी टेस्ट येते. मला वाटतं थोडंसं अजून घट्टच आहे, तर पाणी टाकावं असं मला वाटतंय. खूपच स्वादिष्ट आपला दम आलू झालेला आहे. खूप भारी झालाय खरंच मैत्रिणींनो, अगदी तुम्ही करा. तर आता आपण ह्याच्यामध्ये आणखीन एक टाकायचं आहे, थोडीशी अगदी कसुरी मेथी. असं हातावर असं चोळून क्रश करून थोडीशी कसुरी मेथी भुरभुरायची, जास्त नाही, अगदी थोडी. नमक मला कमी वाटतंय. मी म्हटलं तुम्हाला नमक कमी वाटते, तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं अजून हे बघा सपाट चमचा नमक टाकते. आता शेवटचं एक राहिलं, आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. खूपच सुंदर असं दिसतंय बघा, खूप छान. तर आता आपला दम आलू ढाबा स्टाईल तयार आहे मैत्रिणींनो. खाण्यासाठी तयार व्हा, आणि ज्यांना ज्यांना दम आलू आवडते त्यांनी आमच्या घरी येऊन खावा. तर आपलं चांगलं असं उकळलंय, तर आता मी गॅस बंद करते. ज्यांना कुणाला आवडत असेल बटर, त्यांनी बटरमध्ये पण तुम्ही हे ढाबा स्टाईल दम आलू करू शकता. मी तेलामध्ये केला आहे. तुमची ढाबा स्टाईल दम आलू आपण बाउलमध्ये काढून घेऊया. वास तर इतका घमघमाट सुटलाय ना, खूपच घमघम, इतकं भारी वाटतंय ना, हे खूपच छान वाटतंय. जर तुमच्या घरी गेस्ट येणार असतील तर त्या गेस्टसाठी तुम्ही हे बनवू शकता, दम आलू ढाबा स्टाईल. तर आपलं ढाबा स्टाईल दम आलू तयार आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण करून खाऊन मग मला कमेंट करून सांगा की ढाबा स्टाईल दम आलू कसा वाटला. तुम्ही पण करून आपल्या कुटुंबाला खाऊ घाला आणि आपल्या कुटुंबाला खुश ठेवा. आणि माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा.
आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि शेअर करून कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. बाय. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा.